आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जग मंदीच्या दिशेनं वाटचाल करत असल्यानं विकासाची वाटचाल कायम ठेवता येईल अशी धोरणं आखण्याचं जागतिक व्यापारी संघटनेच्या प्रमुखांचं आवाहन. खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. देशातल्या चित्रपटगृहांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणणार. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांवर कारवाई, राज्यातून 40 जण ताब्यात. आणि 2020 या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर. रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध, हवामानविषयक संकट, अन्नधान्यांच्या वाढत्या किमती, ऊर्जा संकट आणि कोरोना महामारीनंतरचे दुष्परिणाम या एकामागोमाग आलेल्या संकटांच्या मालिकांमुळे जग मंदीच्या दिशेनं वाटचाल करत आहे असा इशारा जागतिक व्यापारी संघटनेच्या महासंचालक नगोझी ओकोन्झा-इवेयाला यांनी दिला आहे. नगोझी यांनी आज स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं सुरू असलेल्या जागतिक व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकासदर घसरेल अशी व्यक्त केलेली शक्यता आणि व्यापारविषयक निर्देशकांची निराशाजनक कामगिरी ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी संभाव्य मंदीच्या पार्श्वभूमीवर आपण विकासाची वाटचाल कायम ठेवता येईल अशी धोरणं आखायला हवीत. जगभरातील देशांच्या केंद्रीय बँकांनी महागाईमागच्या मागणी आणि पुरवठ्याशी संबंधित नेमक्या कारणांचा शोध घ्यावा आणि उपाययोजना कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो इथं जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात झालेल्या अंत्यविधीला उपस्थित राहिले. त्यानंतर आज ते संध्याकाळी मायदेशी परतले. त्याआधी त्यांनी आबे यांच्या पत्नी आकिये आबे यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी शिंजो आबे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आबे हे भारत जपान मैत्रीवर विश्वास असलेले महान नेता होते, असं मोदी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी जपानचे प्रधानमंत्री किशिदा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आबे यांच्या निधनाबद्दल मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. खुल्या, मुक्त, समावेशक भारत प्रशांत क्षेत्राची संकल्पना राबवण्यासाठी तसंच भारत जपान संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आबे यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. मोदी आणि किशिदा यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. भारत जपान यांच्यातले विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचे संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला. ही चर्चा फलदायी होती, असं मोदी यांनी या बैठकीनंतर सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते 29,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. त्यामुळे याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगापुढे आता सुरू होईल. शिंदे गटानं याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नाही, तोपर्यंत या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं सुनावणी घेऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरे गटानं केली होती. सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. आपला गट न्यायालयानं दिलेल्या निर्णयांचा कायमच आदर बाळगत आला आहे आणि न्यायालयीन व्यवस्थेवर आपला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावण्यांचं थेट प्रसारण आजपासून सुरू झालं. webcast.gov.in SC इंडिया या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयीन कामकाज बघता येईल. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचं पुनर्गठन करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पोलीस शिपाई संवर्गातली 2021 मधली सगळी रिक्त पदं भरण्यासाठी पदभरती निर्बंधांमधून सूट द्यायचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. इतर मागास प्रवर्गातल्या मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह सुरू करणं, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातल्या गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता 50 विद्यार्थ्यांना देणं, उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवणं, शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयांपर्यंत वाढवणं इत्यादी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यात फोर्टिफाईड तांदळाचे 2 टप्प्यात वितरण करायचा निर्णयही राज्य सरकारनं आज घेतला.
देशात चित्रपटगृहांची कमी होत असलेली संख्या वाढवण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकारांच्या मदतीनं केंद्र सरकार चित्रपटगृहांविषयी धोरण आणणार असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चंद्र यांनी दिली. मुंबईत फिक्की फ्रेम्स या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मनोरंजन क्षेत्राचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं योगदान 1% कमी आहे. हे प्रमाण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं चित्रपटांशी संबंधित सर्व विभाग नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात NFDCच्या अधिपत्याखाली आणला आहे. चित्रपट उद्योगातली पायरसी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं. इंडस्ट्री प्लेयर्सची मागणी एक मोठ्या प्रमाणे अशी आहे की आपण एंटी पायरेसीवर काहीतरी करावं, तर त्यासाठी आपण ते याच्यामध्ये प्रयोजन करतो आहे. आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीची आमची काल बॅटल झाली, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही आमच्या समोर आणला की पायरेसी कुठे चालली आहे, तर आम्ही तुमची सोबत आहोत आणि आम्ही तुम्हाला नेहमी मदत करू. येत्या शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशात 5G सेवा सुरू करणार आहेत. त्याच आधारे मोबाईलवर इंटरनेटशिवाय चित्रपट पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल. प्रसारभारतीनं यासाठी IIT कानपूरसोबत सामंजस्य करार केला होता. त्याची चाचणी काही दिवसांपूर्वी यशस्वी झाली, अशी माहितीही अपूर्व चंद्र यांनी दिली. यावेळी अभिनेता रणवीर सिंगला अचिव्हर ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यंदाच्या नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरण्यासाठी राज्य सरकारनं सूट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर आज हा निर्णय घेतला. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरता येणार आहेत. मुंबईत 3-4 ऑक्टोबर या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून 12 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची एकूण संख्या 217,95,00,000च्या वर गेली आहे. आज 9 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली. आतापर्यंत 20,53,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे 30,000 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,70,00,000च्या वर गेली आहे. त्यात 90,67,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. राज्यात आज कोविड-19च्या 408 नव्या रुग्णांची नोंद झाली. 545 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 3,502 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.13% तर मृत्यूदर 1.82% आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. तुम्हाला आकाशवाणीत काम करायचंय? मग या आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात वृत्तसंपादक तथा वार्ताहर, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक, वेब सहाय्यक म्हणून हंगामी तत्वावर तुम्ही काम करू शकता. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सहसंचालक प्रादेशिक वृत्तविभाग आकाशवाणी मुंबई, नवीन प्रसारण भवन, चर्चगेट, मुंबई 400020 या पत्त्यावर अर्ज करा. अधिक माहितीसाठी आमच्या प्रसारभारती.gov.in PB व्हॅकन्सीज या संकेतस्थळाला भेट द्या आणि रिजनल न्यूज युनिट मुंबईमधली यासाठीची जाहिरात पहा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी आज देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFIशी निगडीत विविध ठिकाणी छापे टाकले. राज्यात औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणाहून 40हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. यातले 13 जण औरंगाबादमधले तर 7 जणांना मराठवाड्याच्या विविध भागातून ताब्यात घेतलं आहे. मुंब्रा इथून 4घांना, मालेगावातून 2घांना, सोलापुरातून एकाला ताब्यात घेण्यात आलं. औरंगाबादमधून 13 तर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमधून 7, सोलापुरातून एकाला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरजहून एकाला ताब्यात घेण्यात आलं. PFIवर पहिल्यांदा छापेमारी करण्यात आल्यानंतर या संघटनेच्या सदस्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती NIAनं दिली आहे. ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज ही घोषणा केली. येत्या शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा पुरस्कार प्रदान करतील. आशा भोसले, हेमा मालिनी, उदित नारायण यांच्यासह इतर मान्यवरांचा सहभाग असलेल्या समितीनं ही शिफारस केली. 1952 साली आलेल्या मा या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अभिनेत्री म्हणून दिल देके देखो हा त्यांचा पहिला चित्रपट. कटी पतंग, हम हिंदुस्थानी, घराना, बहारों के सपने, महल, नया रास्ता,
मेरा गाव मेरा देश यांसारख्या 95 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 1992 मध्ये पद्मश्री सन्मानानं त्यांचा गौरव करण्यात आला. 1998 ते 2001 या काळात त्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष होत्या. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं आज हवाई सुरक्षा व्यवस्थेतल्या अतिशय कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या 2 यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. ओदिशामध्ये चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर या चाचण्या घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. भारतीय उद्योगांमधल्या भागीदारांच्या सहकार्यानं डीआरडीओनं ही अतिशय कमी पल्ल्याची हवाई सुरक्षा व्यवस्था विकसित केली आहे. समुद्र सपाटीपासून कमी उंचीवरचे हवाई धोके नष्ट करण्याच्या दृष्टीनं या क्षेपणास्त्राचं आरेखन केलं आहे. सहज वाहून नेता येईल अशा लॉन्चरचा त्यात समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या या नव्या क्षेपणास्त्रांमुळे सेनादलाची ताकद वाढेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. नव्या भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी संरक्षण क्षेत्रासाठी उत्पादन करणाऱ्या उत्पादकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक आणि किफायतशीर उत्पादनं तयार करायला हवीत असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय सुरक्षा उत्पादकांच्या 5व्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. अशा उत्पादनांमुळे देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गरजांचीही पूर्तता होईल असं ते म्हणाले. 8 वर्षांपूर्वी संरक्षणविषयक उत्पादनांची निर्यात 1,000 कोटी रुपये होती, ती आता वाढून 13,000 कोटी रुपये झाल्याची माहिती त्यांनी दिली. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली इथं यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाही रोजगार सर्वेक्षणाच्या 4थ्या फेरीचा अहवाल जारी केला. गेल्या 4 त्रैमासिक सर्वेक्षणातून एकूण रोजगार वाढल्याचं दिसून आलं. तिसऱ्या तिमाहीतील 3 कोटी 14 लाखांवरून 4थ्या तिमाहीत 3 कोटी 18 लाखापर्यंत रोजगार वाढला आहे. हे सर्वेक्षण नवनिवडक क्षेत्रांतील संघटित आणि असंघटित दोन्ही विभागांमधील रोजगार आणि आस्थापनांच्या संबंधित परिवर्तनांबद्दल त्रैमासिक अंदाज प्रदान करते. उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि उपहारगृह, माहिती आणि तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा ही ती क्षेत्र आहेत. 2021-22 या वर्षात मत्स्योद्योग क्षेत्राचं उत्पादन 1,61,87,000 टनावर पोहोचलं. हे या क्षेत्राचं आजवरचं सर्वोच्च उत्पादन आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. कृषी संलग्न उद्योग क्षेत्रांमध्ये मत्स्योद्योग क्षेत्र सर्वाधिक वेगानं वाढणारं क्षेत्र आहे. 2014-15 पासून आजवर क्षेत्राची वार्षिक सरासरी 10.87% वेगानं वाढ झाली, असं केंद्र सरकारनं निवेदनात म्हटलं आहे. गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची निवड केली तर त्यांना त्याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, असं केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर कुमार यांनी आज बातमीदारांशी संवाद साधला. मतदारांना योग्य आणि पारदर्शक माहितीच्या आधारे त्यांच्या निवडीबाबतचा निर्णय घेता यावा, यासाठी निवडणुकीत उभे राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी जाहिरातीच्या माध्यमातून स्वतःच्या गुन्हेगारी इतिहासाबद्दलची माहिती मांडणं बंधनकारक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्या थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघानं आज यजमान गुजरात संघावर 46-22 अशा गुण फरकानं दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघानं सलग दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद केली. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक उपाय विकसित करण्यासाठी भारत ब्रिक्सच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या 10व्या ब्रिक्स संमेलनाला आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जग मंदीच्या दिशेनं वाटचाल करत असल्यानं विकासाची वाटचाल कायम ठेवता येईल अशी धोरणं आखण्याचं जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांचं आवाहन. खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. देशातल्या चित्रपटगृहांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणणार. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांवर कारवाई, राज्यातून 40 जण ताब्यात. आणि 2020 या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.